नमस्कार, मी आकाश जाधव. बँकिंगच्या आपल्या ऑफलाईन बॅच जी औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टार्ट होते त्याबद्दल डिटेल मला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधी तयारी केली असेल तर ही माहिती जी आहेत जे नवीन विद्यार्थी सध्या बँक एक्झामची तयारी स्टार्ट करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण की खूप विद्यार्थी स्पेसिफिकली कॉलेज गोईंग स्टुडंट असतील किंवा बाहेरगावून येणारे असतील. असं प्लॅन असतं की दिवाळीनंतर आपण तयारी जी ते स्टार्ट करून देऊयात किंवा कॉलेजच्या सेकंड, फोर्थ किंवा सिक्स्थ किंवा एट सेमिस्टरला जिकडे त्या मानानं जो तो अभ्यासाचा लोड कंपॅरेटिव्हली कमी असतो तर अशा वेळेला आपण तयारी स्टार्ट करून देऊयात जेणेकरून ग्रॅज्युएशन झाल्या आपल्या हातामध्ये एक थोडंसं एज असेल बाकी विद्यार्थ्यांपेक्षा तयारीसाठी. आता योग्य काळ म्हणून मी तयारीसाठीचं त्या पाठीमागचं कारण असं आहे की IBPSचं कॅलेंडर ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. ज्या सगळ्या एक्झाम पब्लिश व्हायच्या आहेत त्या पब्लिश झालेल्या आहेत. आता एक अभ्यासासाठी चांगला काळ आहे. स्पेसिफिकली जे मुलं जून, जुलै, ऑगस्ट किंवा मेपासून पुढे येतात त्यांना प्रत्येक आठवड्याला कोणती ना कोणती एक्झाम सापडत असते आणि इथं थोडंसं ती गोष्ट थंड झालेली असल्यामुळं विद्यार्थी आपापल्या अभ्यासावर बॅचवर होमवर्क जे ते फोकस करू शकतात. तर आपण आपला आजचा पार्ट स्टार्ट करत ज्यामध्ये मला ही सगळी माहिती जी ते पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. काही डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा किंवा खाली जो कॉन्टॅक्ट नंबर चालू आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याबद्दलची माहिती ती घेऊ शकतात. आपली जी बॅच स्टार्ट होती ती औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर स्टार्ट होते. बॅचमध्ये प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू हा सगळा जो पार्ट आहे तो जवळपास 600 ते 650 लाईव्ह आवर्समध्ये आपल्याला तिथे शिकायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकल्प एज्युकेशन जे ते पायनर इन्स्टिट्यूट आहे जिनं महाराष्ट्राला बँक एक्झामची ओळख जी ती करून दिलेली आहे. तर त्यामुळं निकालाबद्दल सांगायला नको. खूप वेळेस विद्यार्थ्यांशी बोलत असताना हेही जाणवतं की अशा काही नाही अशा भरपूर बँकांच्या ब्रँचेस ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यामध्ये क्लरिकल स्टाफ, ऑफिसर स्टाफ आणि ब्रँच मॅनेजर सगळेच्या सगळे पूर्ण ब्रँचेस जी आहे ती संकल्प एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी भरवून आहे. तर त्यामुळं संकल्पची ओव्हरऑल पायनर इन्स्टिट्यूट तर आहेच पण लेगसीसुद्धा जी आहे ती भरपूर लॉंग म्हणजे साधारणतः मागच्या 9-10 वर्षापासून संकल्प जे त्या फील्डमध्ये आहे. तर जितका काय पार्ट आहे सगळे फॅकल्टीज एक्झाम देणार असल्यामुळं एक्झाम ओरिएंटेड टीचिंग तुमची याच्यामध्ये होते. स्टार्ट करत असताना आलेले विद्यार्थी कोणी BA, कोणी BSc, कोणी BCom, कोणी BE असल्यामुळं आपल्याला विद्यार्थ्यांना एक पहिल्या 8-15 दिवसांमध्ये आपण बेसिकचा पार्ट त्यांचा कव्हर करून घेतो. त्याच्यानंतर आपण आपले बॅच पुढे नेतो जेणेकरून जे विद्यार्थी वीक आहेत त्यांच्याकडून पहिल्या 2 आठवड्यामध्ये चांगली मेहनत करून घेतल्यामुळं नंतर त्याही विद्यार्थ्यांना बॅचच्या फ्लोमध्ये कसली अडचण जी आहे ती येत नाही. ऑफलाईन बॅचमध्ये विद्यार्थ्यांना होमवर्क चेकिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी शिफ्ट ज्याला आपण करून घेणं म्हणा तर हा वाला पार्ट होतो. फॅकल्टी जे आहेत ते काउन्सिलिंगसाठी माझ्यासाठी सगळेजण अवेलेबल असतात. त्यानंतर ऑनलाईन टेस्टचा पार्ट आपण ॲड केलेला आणि इंटरव्ह्यूचा पार्ट ज्याच्यामध्ये खूप विद्यार्थी ज्याच्याकडे दुर्लक्ष करतात तो कारण की इंटरव्ह्यूची सुद्धा वेगळी टीम मला असं वाटतं इंटरव्ह्यूची वेगळी टीम असणारी संकल्प जी आहे ती महाराष्ट्रातली पहिली आणि बहुधा सध्या तरी एकमेव इन्स्टिट्यूट असावी. तर आपली बॅच 7 नोव्हेंबरपासून स्टार्ट होते. सकाळी 7 ते 12 आठवड्याभरामध्ये डेमो लेक्चर्स आहेत. ते विद्यार्थी साधारणतः कधीही पहिल्या आठवड्यामध्ये एक पहिले 3-4-5 दिवस ते डेमोसाठी वापरू शकतात. तर येऊन साधारणतः डेमो घेऊ शकतात. पहिल्या आठवड्यात बेसिक चालू असल्यामुळं तुम्ही 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस थोडंसं लेट करू नका. कारण की बाहेरगावच्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ जर लेट गेला तर ते 7, 8, 9, 10, 11पर्यंत कधी येऊन साधारणतः बॅच पुढे कंटिन्यू करू शकतात. आपली बॅच 7 नोव्हेंबरला स्टार्ट होते. पहिल्या आठवड्यामध्ये फक्त 2च लेक्चर होतील कारण की एकदम 5 तास विद्यार्थ्याला एका ठिकाणी बसायची सवय नसेल. 1.25 तासाचे 2 लेक्चर होतील. पहिला आठवडा 7 ते 8:15 आणि 8:15 ते 9:30 असे 2 लेक्चर होतील. नेक्स्ट वीकपासून 4 लेक्चर स्टार्ट होतील. विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसायची सवय झाली की नेक्स्ट वीकपासून 7 ते 12 असे लेक्चर होतील. बॅच 4 महिन्याची असेल. सब्जेक्ट जे त्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ॲग्रिकल्चर आणि सोबत इंटरव्ह्यूचा पार्टसुद्धा कव्हर होईल. सर साधारणतः ही 4 महिन्याची बॅच केली तर माझ्या कोणकोणत्या एक्झाम्स त्यामध्ये कव्हर होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IBPSकडून जितक्या काही एक्झाम घेतल्या जातात मग ते IBPSच्या नॅशनल बँकांसाठी असो, ग्रामीण बँकांसाठी असो, SBIसाठी असो, असिस्टंटच्या आणि POच्या सगळ्याच म्हणतोय मी. त्यानंतर इन्शुरन्समध्ये लाईफ इन्शुरन्सची एक्झाम असो, LICची. जनरल इन्शुरन्समध्ये ज्या 4 मोठ्या कंपन्या आहेत त्यांची एक्झाम झाली. RBI आहे, NABARD आहे. त्याच्यानंतर इतर ज्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्या सगळ्यांच्या बऱ्यापैकी सिलेबस जो आहे ज्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GI आहे अशा सगळ्या एक्झाम त्यामध्ये कव्हर होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे MBA एंट्रन्सचा जो पार्ट आहे तुमचा तो सुद्धा यामध्ये कव्हर होऊन जातो. तिसरी ज्या विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंटला कंपन्या येतात त्यांचा सुद्धा पार्ट यामध्ये कव्हर होऊन जातो. आणि स्टाफ सिलेक्शन अँड रेल्वे या दोघांचा जो आहे तो साधारणतः 70 ते 80% पार्ट कव्हर होऊन जातो. पण बॅचचं
टायटल जरी बँकिंग असेल तर बँकिंग इन्शुरन्स त्यानंतर स्टाफ बँकिंग आणि इन्शुरन्सचा कंप्लीट 100% सिलेबस, स्टाफ सिलेक्शन रेल्वेचा 70 to 80% सिलेबस आणि त्यानंतर जे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे महामंडळ आहेत त्यांचा पूर्ण 100% सिलेबस, ज्यामध्ये महाट्रान्सकोच्या नॉन टेक्निकलची एक्झाम झाल्या, महाट्रान्सको, महाडिस्कॉम, महाजिनको, त्याच्यानंतर आपल्या सिडकोची, MIDC, म्हाडा, त्यातल्या तर स्टेट गव्हर्नमेंटनं सुद्धा आता डिक्लेअर केलं आहे की ज्या मोठ्या एक्झाम्स MPSCकडे आहेत त्या सोडून सरळ सेवेचे जितके काही रिक्रुटमेंट आहेत ते आपण TCSकडे देणार आहेत असं डिक्लेअर केलं आहे. त्यासुद्धा एक्झामचा सिलेबस जो तो यामध्ये कव्हर होऊन जाईल. तर हा सगळा पार्ट जो आहे तो तुमचा साधारणतः वर्षभरात तुम्ही तशा एकूण मी 50 ते 60 एक्झाम म्हणेल, पण दरवर्षी एका वर्षात 25 ते 30 वेगळ्या वेगळ्या एक्झाम होतील. तशा परीक्षा 50 ते 60, पण सगळ्या परीक्षा काही दरवर्षी होत नाहीत. तर त्यामुळं एका वर्षात तुम्ही 25 ते 30 वेगळ्या वेगळ्या परीक्षा देऊ शकतात. इतका सिलेबस तुमचा यामध्ये कव्हर होऊन जाईल. आणि बँक एक्झाममध्ये त्याची खासियतच ही आहे की कमी वेळेमध्ये तुमचं एकानंतर एक ॲडव्हर्टिजमेंट येत असतात, तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंटची वाट पाहावी लागत नाही. तर हा एक पार्ट. बाकी पत्ता आपला तुम्हाला आपल्या गुगल मॅपवर सुद्धा जे ते मिळून जाईल. बॅचची फीस तुम्हाला 2 पार्टमध्ये करायची. एक तर काही मुलं एक बॅच करून जे ते निघून जातात, तर हा ज्यांना एक बॅच करायची त्याच्यासाठी 4 मंथ, आणि ज्यांना एका वर्षासाठी करायची साधारणतः 1 वर्षामध्ये, ह्याच्यासाठी की मध्ये मध्ये कॉलेजमुळे एखाद्या वेळेस समजा बॅचमध्ये डिस्कंटिन्यू झाली, बॅच बदलायची आहे, किंवा एका बॅचमधून समजा असं वाटलं की नाही मला तेवढं नाही समजलं, मला अजून एक बॅच करायची आहे, किंवा माझं ग्रॅज्युएशन चालू आहे तर ग्रॅज्युएशन चालू असेपर्यंत मला 4 महिन्याच्या 3 कंप्लीट करायचे आहेत, काही असो. तर 4 मंथ आणि 1 इयर विद्यार्थ्यांना 2 ऑप्शन दिले आहेत. बाकी सिलेबस कंटेंट तेवढ्या वेळेमध्ये होणारा दोघांचाही सेमच आहे. तर 4 महिन्याच्या बॅचची फीस एका टप्प्यात 13 आणि 2 टप्प्यात 14 आहे. एका वर्षासाठी एका टप्प्यात 19 आणि 2 टप्प्यात 20 आहे. विद्यार्थ्यांना आपण बॅच उद्यापासून स्टार्ट झाल्यानंतर एक सरप्राईज ऑफर ठेवलेली आहे. त्याच्याबद्दलची डिटेल्स हे 7 तारखेला तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जे ते पाहायला मिळतील. त्यामुळं उद्या येत असताना किंवा बॅचमध्ये सुद्धा मी त्याबद्दल माहिती तुम्हाला देऊन टाकेल. पुढे बॅचसाठी फॅकल्टी कोण असेल, तर बॅचसाठी जी फॅकल्टी आहे बघा, मी आकाश जाधव, माझ्यासोबत अमित पाटील सर, शरद जाधव सर आणि नरेश केंद्रे सर असतील क्वांटला. रिझनिंगसाठी अमोल पाटील सर असतील. इंग्लिशसाठी संदेश लोकडे सर असतील. जनरल अवेअरनेससाठी निखिल सर असतील. ॲग्रिकल्चरसाठी सतीश जगताप सर आहेत. इंटरव्ह्यूचा पार्ट त्यासाठी अभिषेक गायके सर, पुरावा गोयल मॅडम, आता त्यामध्ये जयंत मोकाशी सर ॲड झाले आहेत आणि निखिल सर. तर मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि आपल्या निकालामध्ये आता जे काही निकाल मी पुढे सांगतोय किंवा दाखवतो त्यामध्ये ही एक टीम असणं ही सगळ्यात मोठी गोष्ट किंवा मोठी स्ट्रेंथ आपली झालेली आहे. एकदम टिपिकली इंग्लिशच्या फॅकल्टीला इंग्लिशचे लेक्चर घेऊन सोबत इंटरव्ह्यूचा पार्ट घ्यायचा म्हणलं की तो तेवढ्या व्यवस्थितपणे किंवा चांगलं लक्ष देता येत नाही. आपल्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे रिटर्नमध्ये कमी मार्क असताना इंटरव्ह्यू त्यामध्ये ॲड होऊन साधारणतः तो कॉम्बो त्यांचा चांगला बसला. आणि अशा वेळेला असे कितीतरी विद्यार्थी आहेत की रिटर्नमध्ये कमी आल्याच्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन चांगलं करून घेतलं, त्यामुळं हा दोघांचा म्हणून कॉम्बो चांगला आणि त्यांचा निकाल आला. असे कितीतरी विद्यार्थी साधारणतः आहेत. तर त्याबद्दलचा निकाल मी तुम्हाला पुढे सांगतो. ते सांगत असताना हा माझा बायोडेटा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातले क्वांट, रिझनिंग, इंग्लिश तिन्हीसुद्धा जे फॅकल्टी आहेत हे तिन्हीसुद्धा फॅकल्टी स्वतः या परीक्षा पास झालेले आहेत. मी फायनल सिलेक्शन म्हणतोय क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश तिन्हीसुद्धा विषयाच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे फॅकल्टी जे ते हे पुन्हा पुन्हा एक्झामला अपेअर होतात, त्यामुळं एक्झाममध्ये त्यांना समजायला सोपं जातं की कोणता सध्याला पॅटर्न येतो आहे किंवा काय काय परीक्षेमध्ये चेंजेस होत आहे सगळा पार्ट. मी आकाश जाधव माझ्या बँकिंगचे साधारणतः 7 नॅशनलाइज बँकांमध्ये, 5 नॅशनलाइज बँका आणि 2 वेळेस SBI, असे एकूण 7 वेळेस नॅशनलाइज बँकांमध्ये फायनल सिलेक्शन आहे ॲज अ PO म्हणून. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या CGLमध्ये माझा ऑल इंडिया रँक 50 होता. इन्शुरन्समध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स या कंपनीमध्ये माझं AO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं आहेत. MBA एंट्रन्समध्ये कॅट हे MBA एंट्रन्स म्हणजे माझे कंटिन्युअस 99% असायचे. आणि त्यातून FMS नावाचं तेव्हाही आणि आताही टॉप 10मध्ये असलेलं कॉलेज मिळालं आहे. कॅम्पस रिक्रुटमेंटमधून पण भरपूर जॉब्स आहेत ते लागलेले आहेत. तर या फील्डमध्ये बऱ्यापैकी एक्झाम ज्या आहेत त्या मी स्वतः कव्हर केलेल्या आहेत, पास केल्या आहेत. आणि इतरसुद्धा फॅकल्टी आपल्या इंग्लिशच्या असतील, रिझनिंगच्या असतील, ह्यासुद्धा फॅकल्टीने स्वतः या परीक्षा पास केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या परीक्षा पास करत असताना मला असं वाटतं ही एकमेव टीम असेल ज्यामध्ये क्वांटची सुद्धा, LRची सुद्धा आणि इंग्लिशची सुद्धा तिन्हीसुद्धा फॅकल्टीचे आपले स्वतःचे निकाल जे ते आहेत. थोडंसं पुढे त्याच्यामध्ये मला निकाल सांगत असताना आपल्या आतापर्यंत एकूण मागच्या
साधारणतः 9 ते 10 वर्षामध्ये 7,000 प्लस रिझल्ट्स हे टोटल आहेत, ज्यामध्ये 2,000 प्लस ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर अक्रॉस इंडिया, काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे खाली जामनगरपासून ते साधारणतः गुवाहाटीच्या साईडपर्यंत सगळीकडे पोस्ट आहेत अक्रॉस इंडिया आपले ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहेत. सोबत आपले 4,000 क्लरिकल असिस्टंट लेवलचे हे नॅशनल बँकांमधले आणि 1,000 प्लस प्रोफेशनल ऑफिसर आहेत. प्रायव्हेट बँकामध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांची यादी मी यामध्ये टाकलेली नाही, ती ॲड केली तर टोटल सिलेक्शन 10,000च्या वरती सुद्धा मागच्या 10 वर्षात जाऊ शकतात. हे फक्त नॅशनल बँकांमध्ये आणि सरकारी नोकरीचे साधारणतः सिलेक्शन्स आहेत. सर हे तेव्हाचे झाले. सध्याच्या निकालाबद्दल तुम्ही काय सांगाल? आत्ता आयडीबीआयचा निकाल आलेला आहे, त्यामध्ये 25 प्लस साधारणतः आपल्या आयडीबीआयचे AM झालेले आहेत. कर्नाटका बँकेचे आपले 8 सिलेक्शन्स आहेत. त्याच्याशिवाय सिटी युनियन बँकेचे हे आत्ता सिलेक्ट झालेले विद्यार्थ्यांनी ह्यातला कोणताही निकाल महाराष्ट्रातला सगळ्यात हायेस्ट आहे. ज्या एक्झाममध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया PO कोणत्याही संस्थेला 1 अंकी निकाल देता येत नाही, तिथे 30 प्लस स्टुडंट आपले स्टेट बँक ऑफ इंडिया PO झालेले आहेत. न्यू इंडियामध्ये सुद्धा 20 प्लस आपले न्यू इंडियाची AO, मी ऑफिसरबद्दल बोलतोय, क्लरिकलबद्दल नाही. तर साधारणतः हे निकाल आपल्या या SBI PO आणि न्यू इंडिया AOमध्ये जे ते साधारणतः आहेत. न्यू इंडियाचे निकाल आहेत. त्याच्याशिवाय SBI CBOमध्ये सुद्धा मागचे जे ते 5 निकाल आपले आलेले आहेत. त्याच्या आधी साधारणतः मुंबईला जागा जास्त होते, तर 40 प्लस निकाल आपले त्यावेळेला आले होते. तुमचे काही जेन्युइन डाऊट्स असतील ते पहिल्यांदा सॉल्व्ह करतो बघा. ऑफलाईन बॅच बेसिकपासून होईल का? एकदम बेसिकपासून होईल. ॲडिशन सबट्रॅक्शनपासून होईल. डेमो लेक्चर करता येतील का? बिलकुल. पहिला 1 आठवडा 4-5 दिवस जे तुम्ही 7 तारखेपासून 10, 11, 12 तारखेपर्यंत तुम्ही डेमो लेक्चर जे ते अटेंड करू शकता. जुन्या किंवा लाईफ टाईम विद्यार्थ्यांनी ही बॅच अटेंड करता येईल का? हो. जर तुम्हाला असं वाटतं की मोठा गॅप पडलेला आहे आणि लाईफ टाईम तुमची बॅच होती तर तुम्हाला अटेंड करता येईल का? बिलकुल तुम्हाला सुद्धा ही बॅच अटेंड करता येईल. जुन्या ऑनलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांनी ही बॅच अटेंड करायची प्रोसेस काय? तर ऑनलाईन विद्यार्थी जे मी आधी सांगितलेले आहेत, जर त्यांना ऑनलाईन टू ऑफलाईन शिफ्ट व्हायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना फक्त त्यांची जी फीस रिसिट आहे त्यातल्या 50% त्यांना भरलेल्या फीसच्या मायनस होऊन त्यांना राहिलेलीच फीस भरायची, त्यामुळे त्यांनाही काही त्यामध्ये टेन्शन नाही. इतर इन्स्टिट्यूटमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच केलेल्या विद्यार्थ्यांना ही बॅच करावी का? जर तुम्ही ऑनलाईन केलेली आहे, इतर इन्स्टिट्यूटला केलेली आहे, पण समजा जो बेनिफिट किंवा जो फायदा तुम्हाला जसा पाहिजे तसा त्यातून मिळालेला नाही आणि तुम्हाला असं वाटतं की एकदा आपण 4 महिन्याची बॅच व्यवस्थित पुन्हा पहिल्यापासून केली पाहिजे, निश्चित मला असं वाटतं तुम्ही सुद्धा ही बॅच केली पाहिजे. पण आधी अभ्यास चांगला केलेला आहे, आता मार्क्स चांगले येत आहेत, आता तुमच्या एक्झाम्स निघतात, ॲटलिस्ट प्री निघतात, तर अशा केसमध्ये करण्याची आवश्यकता नाही. पुन्हा लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती उभी राहिली तर काय? तर मला असं वाटतं आपलं जे काही सध्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे, आपलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं यूट्यूबचं चॅनल आहे, त्याच्या अर्ध्यासुद्धाला दुसरा चॅनल नाही आहे. टेलिग्रामचं चॅनल जे ते आपलं सगळ्यात मोठं चॅनल आहे. फेसबुक सगळ्यात मोठं आहे आणि इंस्टाग्राम सगळ्यात मोठं आहे. आणि त्याच्याशिवाय ॲपचे डाउनलोड जे बँक एक्झाम मराठीच्या कॅटेगरीमध्ये बनतोय, जोही तुम्ही टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये क्रायटेरिया लावाल की टेकवाला पार्ट कोणत्या क्लासचा चांगला असू शकतो, तर हे सगळे पॅरामीटर्स आहेत की क्लासचं यूट्यूब चॅनल त्याचे सबस्क्रायबर, टेलिग्राम त्याचे सबस्क्रायबर, फेसबुक, इंस्टाग्राम, त्याच्याशिवाय व्हॉट्सॲपची सुद्धा सर्व्हिस आहे आपल्याकडे. हा सगळा जर डेटा बघितला तर आपण खूप मोठ्या प्रमाणात कोविडमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. जर तशी परिस्थिती उद्भवली तर आपल्याला साधारणतः काही तासांचा अवधी लागेल त्या विद्यार्थ्यांना जर असं काही परिस्थिती उद्भवली तर त्या मुलांना शिफ्ट करण्यासाठी. पण सध्या ज्या पद्धतीनं वातावरण किंवा ज्या पद्धतीनं मागचं 1 वर्ष गेलं, मला असं वाटत नाही की अशी कोणती परिस्थिती येईल. पण जर आली तर त्यासाठी आपल्या इतकी सक्षम इन्स्टिट्यूट जी ती पटकन विद्यार्थ्यांना ऑनलाईनमध्ये करायला दुसरी कोणती नसेल. IBPS SO ॲग्री ह्याच फीसमध्ये होईल का? हो, ह्याच फीसमध्ये तुमच्या IBPS SOची ॲग्रिकल्चरचा पार्ट पण होऊन जाईल. मॉक इंटरव्ह्यूच्या तयारीबद्दल मी सांगितलं की डेडिकेटेड वेगळी टीम असल्यामुळं त्यातल्यात बऱ्यापैकी लोकांनी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मी अभिषेक सरांबद्दल सांगितलं की त्यांनी स्वतः, मी जेवढ्या बँकांची एक्झाम पास आहे साधारणतः तेवढ्याच एक्झाम्स ते पास आहेत, त्यांनी स्वतः तेवढे इंटरव्ह्यू फेस केलेले आहेत. सोबत पूर्वा मॅडम आहेत, त्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ब्रँच मॅनेजर राहिलेले आहेत. तर हे सगळेजण ज्यांनी आधी स्वतः या गोष्टी फेस केल्या आहेत तेच लोक तुमच्या मॉक इंटरव्ह्यू घेत असल्यामुळं विद्यार्थ्यांचं लेखी परीक्षेची तयारी किंवा ऑब्जेक्टिव्हची तयारी होतेच, पण सोबत इंटरव्ह्यूचा पार्टसुद्धा ह्यामध्ये कव्हर होतो. सर सध्या ही सकाळची बॅच आहे, दुपारची बॅच कधी स्टार्ट होईल? आता शक्यतो दर महिन्याला आपण एक बॅच स्टार्ट करतो, त्यामुळे दुपारची जी बॅच आहे समजा ही जमत नसेल तर ती असते 12:30 ते 5:30. तर ती बॅच तुम्ही टेंटेटिव्हली डिसेंबरच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये पकडून चला. पुढची ऑफलाईन बॅच आत्ता सांगितलं डिसेंबरच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये. ऑनलाईन
आत्ताच स्टार्ट झालेली 1 नोव्हेंबरला तुम्ही ती सुद्धा बॅच अटेंड करू शकता. साधारणतः दोन्ही सुद्धा विद्यार्थ्यांवर पर्सनल लक्ष असावं म्हणून मी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस जे आहेत ते वेगळे ठेवलेले आहेत. शक्यतो होतं असं की ऑफलाईनची स्ट्रीमिंग ऑनलाईन करून दिली तर जे विद्यार्थी ऑनलाईन असतात मध्ये नेटवर्क गेलं काय झालं तर त्यांच्यावर तितकं लक्ष देता येत नाही. त्यामुळं ऑनलाईनचा पार्ट वेगळा आणि ऑफलाईन वेगळा, सो दॅट त्यांचा जो हक्क आहे ऑनलाईनच्या मुलांना तो त्यांचा मिळाला पाहिजे. तर ह्या उद्देशानं ऑनलाईनची सुद्धा बॅच वेगळी चालते. तर ती आता सध्या आपली प्रथमवर बँकिंग स्टार 4.2 नावानं बॅच आहे. बाकी ॲग्रिकल्चरची डिस्कशन ॲक्टिव्हिटी झाली, जुन्या मुलांची ॲक्टिव्हिटी झाली. आता एसओची आम्ही एक रिव्हिजन बॅच आणतोय. सध्या रीडिंग रूमसुद्धा त्यांना अवेलेबल करून दिली. ह्या सगळ्या फॅसिलिटी विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. जे बाहेर गावून येणारे विद्यार्थी आहेत आजूबाजूला हॉस्टेलची काही सुविधा आहे का, तर बिलकुल साधारणतः कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा हबच असल्यामुळं आजूबाजूला हॉस्टेल, मेस आणि रीडिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला कशाचीही कमतरता जे ती थाल्याच्यानंतर जाणवणार नाही. किंवा काही जे तुमच्या ओळखीचे विद्यार्थी तयारी करतात ते सुद्धा तुम्हाला याबद्दल चांगल्या पद्धतीने गाईड करतील. 1 वर्षासाठी बॅच घेतल्यास बॅच शिफ्ट करता येईल का? हो, कारण की 1 वर्षासाठी जेव्हा तुम्ही घेताय त्यावेळेला तुम्ही पहिली किंवा दुसरी किंवा तिसरी या पद्धतीने तुम्हाला एक बॅच केल्यानंतर तुम्हाला मल्टिपल बॅचेस करायचे असतील तशाही करता येतील. किंवा काही कारणाने समजा तुमच्याकडून पहिली बॅच झाली नाही व्यवस्थित तर तुम्हाला दुसऱ्यामध्ये शिफ्ट करून त्या ठिकाणी मिळेल. काही डाऊट असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9762441100 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही साधारणतः याच्याबद्दलची माहिती जी ती घेऊ शकता. सध्या जितकी काही बेसिक माहिती तुम्हाला एक्झामबद्दलची माहिती पाहिजे होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. सर मला डेमो घ्यायचा असेल आणि डेमो जो आहे तो औरंगाबादला न येऊ देता मला इथेच आमच्या ठिकाणी डेमो घ्यायचा असेल तर या सगळ्यांचे डेमो जे आहेत सगळ्यांचे डेमो सध्याला यूट्यूबला अवेलेबल आहेत. सगळ्यांचे ॲम्पल आपले जे डेमो आहेत अवेलेबल आहेत. संकल्प एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलला त्यांची प्लेलिस्ट बनवलेली आहे. तुम्ही तिथं साधारणतः प्रत्येकाचे सेशन बघून त्याच्यानंतर तुम्ही इकडे शिफ्ट होऊ शकता. तर त्यामुळं लवकर त्याबद्दल निर्णय घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं ग्रॅज्युएशन सध्या चालू आहे. अशा विद्यार्थ्यांनी तुमचं दुसरं, चौथं, 6वं आणि 8वं सेमिस्टर म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि कधी कधी फायनल इयर 4 वर्षांचं ग्रॅज्युएशन असेल तर हा वेळ एकदम चांगला आहे. व्यवस्थित पुढचा 3-4 महिन्याचा वेळ मिळतो. जसं तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तयारी केली, मार्चमध्ये तुमच्या कॉलेजच्या एक्झाम्स येऊन जातात. तर हा 4 महिन्याचा वेळ खूप चांगला आहे. तर याचं युटिलायझेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि एक चांगली वेळ. तर माझं असं म्हणणं होतं की जे विद्यार्थी सध्या तयारी करतायत हा वेळ चांगला आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. तर जे तयारी करणारे विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपापली तयारी करा. कारण की 2023 आणि 2024मध्ये निवडणुकीचं वर्ष असल्यामुळं जास्तीत जास्त रिक्रुटमेंट पाहायला मिळतील नाही तर आतापासूनच पाहायला मिळतात. अशा कितीतरी ॲडव्हर्टिजमेंट मागच्या काही दिवसामध्ये आलेल्या आहेत त्याने पुढेही येत राहतील. गव्हर्नमेंट थोडंसं सध्या रोजगार ह्या गोष्टीबद्दल सिरियस झालेलं दिसतंय. तर त्यामुळं त्याच्यामध्ये बहती हंगामे आपल्याला हात धुवून घ्यावं लागतील तशी परिस्थिती सध्याला आलेली आहे. तर त्यामुळं जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी आता कसल्याही शुभमुहूर्ताची वाट न पाहता उद्या स्टार्ट होणारी बॅच 7 तारखेला सकाळी 7 वाजता हाच शुभमुहूर्त बघून त्या पद्धतीने तयारी स्टार्ट करायची आहे. धन्यवाद.